मी पहिल्यांदा गंगापूरमध्ये इतके मोठे गणपती बघितले, ते बघून माझं मन प्रसन्न झालं. नमस्कार मंडळी, मी यशराज सावंत, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये. काही क्षणामध्ये गणपती बाप्पाचं आगमन आपल्या सर्वांच्या घरामध्ये होणार आहे आणि गंगापूर शहराचं मार्केट एवढं सुंदर असं सजलेलं आहे. सगळीकडे बाप्पाच्या मूर्त्या, हार, गजरे आणि भरपूर काही. बाप्पाच्या मूर्त्या सुद्धा खूप सुंदर आहे, जसं की हे बघा, हे बाप्पा सेल्फी घेताना. खरं सांगतो, माझ्या डोळ्याने जे पाहिलं ते शब्दात सांगणं कठीण आहे. लहानपासून ते मोठ्या गणपतीपर्यंत प्रत्येक मूर्तीमध्ये इतका जीव ओतवलेला आहे की असं वाटतं जणू बाप्पा स्वतः इथे आपल्याला भेटायला आला. लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद, मुलांच्या डोळ्यातलं कौतुक, हे सगळं सांगत होतं की त्यांना किती आनंद होतो. आणि आज मी पहिल्यांदा गंगापूर मधल्या सर्वात मोठ्या गणपती बाप्पाची मूर्ती पाहिली. तो क्षण खरंच माझ्यासाठी अविस्मरणीय होता. असं वाटलं की बाप्पा मला आशीर्वाद द्यायला इथे उभा आहे. मी जर आगमन सोहळ्याला लेट झालो होतो, त्यामुळे कॅप्चर करता नाही आलं व्यवस्थित. मित्रांनो, गणपती बाप्पा म्हणजे फक्त एक मूर्ती नाही, तो आपला विश्वास, आपली भावना आणि आपली शक्ती आहे. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर गणपती बाप्पांसाठी एक लाईक करा आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा. गणपतीची वेळेस गंगापूरमध्ये काय वातावरण आहे हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ प्रचंड शेअर करा आणि तुमच्या मंडळाचं नाव कमेंट मध्ये लिहा.